राष्ट्रवादी केला इरादा पक्का साहेब सोबतीला महाराष्ट्र आहे अक्का उजळेल राष्ट्रवादी केला इरादा पक्का. धन्यवाद. या ठिकाणी अशा कार्यक्रमासाठी नुकतेच आणि होळकर घराण्याचे प्रतिनिधी भूषणराजे होळकर, पक्षाचे अध्यक्ष अप्पासाहेब पवार, सहकारी साहिल खान, बादशाह शेख, माऊली दादा शिंदे, जिल्ह्याचे अध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे, नामदेव ठाकूरने, दिग्विजय जिथे, वंदनाताई मोहिते, भरत खरटकर, राजाभाऊ तांबे, शरद सूर्यवंशी, राजय खत्री, प्रकाश वस्ते आणि महाविकास आघाडी, काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सगळ्यांचे सहकारी नेते, पदाधिकारी आणि या मतदारसंघामध्ये तुम्हा सगळ्यांच्या वतीनं तुमच्या सहमतीनं निवडणूक लढवायचा निर्णय घेतलेले रमेश थोरात बंधू भगिनीला इतके वर्षांनी येतोय. दौंड तालुक्यामध्ये कधी काही विधानसभेचा सभासद म्हणून आलो, अनेक लोक आमदार म्हणून इथे प्रतिनिधी करत होते, त्यांच्यावर आलो. राज्याचा राज्यमंत्री, मंत्री, मुख्यमंत्री या नात्याने आलो. निवडणुकीच्यासाठी आलो. माझ्या स्वतःच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी आलो. आज मला दौंडकरांचं एकंदर स्वरूप पाहून माझ्या काही लक्षात येणार की आल्यापासून जो उत्साह सगळ्या तरुण पिढीने दाखवला तो फायद्याच्या नंतर एक वेगळंच दौंडचं चित्र दिसतं. आणि त्याचं कारण मी विचार करत होतो, आज एवढं अंगात कसं येते सगळ्यांच्या. नंतर माझ्या लक्षात आलं की उमेदवार असा मी निवडला की त्या उमेदवाराला निवडून देण्याशिवाय दुसरा कार्यक्रम आमच्या पुढे नाही हा निकाल घेऊन आज लोक या ठिकाणी आले. मला आनंद आहे की तुमच्यासाठी तुम्हा लोकांच्या दोन शब्द बोलण्याची संधी मिळाली. मला एक चिठ्ठी आली. हे जे काय मैदान आहे ना, त्या मैदानाची परवानगी घ्यायला लागते. ती कायदेशीर परवानगी घेतली आणि 2 दिवसापूर्वी घेतली. पण कुठून तरी हुकूम आला. पोलीस खात्याची आमची काही बहुमंती नाही. हुकूम आला आणि आता या जागेवर ही सभा घ्यायची का नाही याच्या संबंधीचा आग्रह पोलीस खातं करायला लागले. शेवटी सांगावं लागलं, आम्ही कायदा पाळणारे लोक आहोत, कायद्याचं उल्लंघन होणार नाही, आम्ही परवानगी घेतलेली आहे
आणि एकदा परवानगी घेतल्याच्या नंतर दौंड तालुक्याच्या कानाकोपऱ्यातले लोक या ठिकाणी येणारे हे माहीत असताना आमची परवानगी रद्द करण्याचा कुणी प्रयत्न केला तर काय वाटेल ती किंमत देऊ, पण ही भूमिका मी मंजूर करणार नाही. मला आनंद आहे की शेवटी पोलीस खात्याने आमच्या सहकार्यांचं ऐकलं. निवडणूक आली, उद्याचा एकच दिवस वाचतात. उद्याचा दिवस राहिला की प्रचार बंद. गेले काही दिवस मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सुरुवात केली नागपूरपासून. तिथं भाषणं केली, नागपूर जिल्ह्यात केली, वर्ध्याला गेलो, तिथल्या सभा केल्या, अमरावतीला गेलो, अकोल्याला गेलो, बुलढाण्याला गेलो, नांदेडला गेलो, परभणीला गेलो, जालन्याला गेलो, बीडला गेलो, औरंगाबादला गेलो, खानदेशामध्ये जळगावला गेलो, धुळ्याला गेलो, नाशिकला गेलो, सोलापूरला गेलो, एवढं आठवतंय. आणखी अनेक ठिकाणी गेलो, पण अनेक केले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलो. आणि पहिल्यांदा यंदा महाराष्ट्रात एक गोष्ट पाहिजे की लोकांनी निकाल घेतला. कुणी उभारा, लोकांनी ठरवले की या राज्याच्या आजचं महाराष्ट्राचं राज्य देवेंद्र फडणवीसांच्या लोकांच्या हातात आहे, शिंदे साहेबांच्या हातात आहे. उद्याच्या मतदानाच्या अधिकाराच्या माध्यमातून हे सरकार बदलायचं आणि हा सरकार बदलायचा निकाल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याच्या लोकांनी घेतला आहे. त्याचीच प्रचिती आज मला वर्धमानला आल्याच्या नंतर राहील. मी बघतो मगापासून तरुण मुलं जागृत, तरुणांचं उत्साह, वडील झाले आहेत, मध्यवयाचे आहेत, आमच्या आई बहिणी आहेत. या सगळ्यांनी ठरवले की या मतदारसंघात उद्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये रमेश अप्पांना निवडून द्यायचं, म्हणजे निवडून द्यायचं. का द्यायचं? त्याचा अधिकार म्हणून द्यायचं. जो माणूस गेले 30-40-50 वर्ष दौंड तालुक्याच्या जनतेच्या हिताची डवणूक करण्याच्यासाठी स्वतःला वाहून घेतो. व्यवसाय असेल, शेतीवाडी असेल, छोटा मोठा व्यवसाय असेल, पण सगळं लक्ष कशावर केंद्रित केलं तर माझ्या तालुक्याच्या जनतेच्या जीवनामध्ये परिवर्तन कसं होईल, हा माझा तालुका महाराष्ट्राचा एक प्रगत तालुका कसा होईल आणि या भागाच्या कोणी दुष्काळी भाग असेल, अन्य भाग असेल, तिथे प्रश्न कसे सोडवता येईल याचा ध्यास लागलेला असं व्यक्तिमत्व रमेश अप्पाचं आहे. आणि म्हणून त्या निवडून द्यायचा निकाल घेतला. अनेक प्रश्न इच्छा आहेत. दुर्दैवानं अनेक लोकांनी, आमच्या पूर्वीच्या काळाच्या लोकांनी काही चांगल्या गोष्टी करून ठेवल्या. मला आठवत आहे की मधुकरराव शितोळे आज विमा खात्यात कारखाना. एक काळ असा होता की पुणे जिल्ह्याचा सगळ्यात चांगले कारखाने त्याची यादी केली तर विमा खात्याचं नाव हे सुरुवातीला असेल. मी अनेकदा गेलो कारखाना उत्तम स्थितीत होता. शेतकऱ्याला ऊसाची किंमत चांगली देत, ऊसाचं क्षेत्र वाढलं, कारखाना चांगला चालत होता. पण कुठे दृष्ट लागली, कुणाचा चुकीच्या माणसामध्ये कारखाना गेला
आणि हा करताना शेतकऱ्यांनी स्वतःच्या खिशाचं भांडवली गुंतवणूक करून कष्ट करून मेहनतीनं उभा केला त्याची मालकी ही आमच्या शेतकरी समाजाच्या इथल्या सभासदांची मालकी आहे. आणि आज काय ऐकायला मिळतं, मला ऐकायला मिळतं कोणतरी बंगल्याला बसते आज करतानाच त्यांच्या हातात गेलं. माझ्या मते ही घोडचूक ज्यांनी केली असेल त्याला इथल्या सार्वजनिक जीवनामध्ये काही सांगण्याचा काही करण्याचा अधिकार नाही. शेतकऱ्यांच्या मालकाची संस्था ज्यांनी उद्ध्वस्त केली, ज्यांनी फळक्यांना दिली, त्यांना मत मागण्याचा अधिकार नाही. तुमचा माझा संसार जो उद्ध्वस्त करतो त्याच्या हातीची जन तालुक्यातली जनता कधी उभी राहणार नाही. हा निर्णय उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. आम्ही या निवडणुकीला का करतो, का लोकांना सांगतो त्यांनी मताचा आग्रह आम्हाला केला पाहिजे. काही गोष्टी आम्ही बसून विचार केला, दिल्लीमध्ये बसून विचार केला. त्याच्यामध्ये सोनिया गांधी होते, राहुल गांधी होते, मी स्वतः होतो, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल होते, कर्नाटकाचे मुख्यमंत्री होते, तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी होते. आणि आम्ही सगळ्यांनी बसून हे ठरवलं की आज ज्यांच्या हातात राज्य आहे ते राज्य त्यांच्या हातामध्ये अधिक काळ दिलं तर या देशाचं आणि विशेषतः महाराष्ट्रात निवडणूक असल्यामुळे महाराष्ट्राचं न भरून येणारं नुकसान आहे. आणि ते नुकसान एका व्यक्तीचं नाही, वेगवेगळ्या स्तराच्या लोकांचं आहे. उदाहरणार्थ ज्यांच्या हातात आता सत्ता आहे त्यांनी जाहीर केलं की आम्ही महिलांच्यासाठी काही नवीन कार्यक्रम करणार आहोत. काय कार्यक्रम? तो माझी लाडकी बहीण असली तिला 1500 रुपये द्यायचं ठरवलं. माझी काहीच तक्रार नाही. आमच्या बहिणीच्या हातामध्ये 1500 दर महिन्याला पडणार आणि तिचा सन्मान लाडकी बहीण म्हणून करणार असेल तर माझा त्याला विरोध नाही आहे. पण माझी तक्रार ही आहे की एका बाजूला बहीण लाडकी म्हणायची आणि त्या बहिणीची अवस्था काय मला माहिती नाही, तेव्हा सर्वांना ठाऊक कळेल. मध्यंतरी केंद्र सरकारनं एक अभ्यास केला, माहिती कळवली की या देशामध्ये स्त्रियांच्यावर अत्याचार किती झाले, त्याची कारणं काय. तुम्हाला आश्चर्य असेल, आज हे भाजपवाले माझी लाडकी बहीण म्हणून सांगतात, तर गेल्या 2 वर्षात महिलांच्यावर अत्याचार झालेल्याची संख्या 67,381. किती? 67,381 महिलांच्यावर अत्याचार या महाराष्ट्रात झाली. ही आमच्या लाडक्या बहिणीची देखभाल आजचे राज्य कसे करतायत. हा जो मी आकडा सांगितला याचा अर्थ असा आहे की दर तासाला 5 तक्रारी पोलीस स्टेशनमध्ये राज्यात महिलांच्या अत्याचाराच्या येतात. आणि एवढंच नव्हे, आणखी एक गोष्ट राज्य सरकार तक्रारी काही महिने या पळून नेल्या किंवा त्यांचा शोध लागत नाही, त्या मुली बेफत झाल्या. आज महाराष्ट्रामध्ये बेफत झालेल्या ज्या महिला आहेत त्यांचा आकडा 64,000 आहे. तर तुम्ही लक्षात घ्या, 64,000 कुटुंबाच्या स्त्रियांचा आज
त्यांचा पत्ता लागत नाही, त्याला कोणी पळून नेले किंवा आणखीन काय झालं याची माहिती येत नाही. आणि सांगायचं लाडलीबाई म्हणण्याचा अधिकार आहे. माझं स्वच्छ मत हे आहे की ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना बहिणींच्या समोर बोलण्याच्या संबंधीचा अधिकार हा यत्किंचित सुद्धा राहिलेला नाही. दुसरा एक प्रश्न आहे, तुम्ही आम्ही सगळेजण शेती करणारे लोक आहोत. महाराष्ट्रामध्ये शेती हा व्यवसाय जवळपास 60% लोकांचा आहे. सगळ्या प्रकारची शेती आहे. कुठं बागायत शेती आहे, कुठं जिरायत शेती आहे, अन्य प्रकारची शेती आहे. आज शेतकी आणि शेतकऱ्यांची महाराष्ट्रामध्ये अवस्था काय? या देशामध्ये अलीकडच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याची प्रकरणं ही दिवसेंदिवस वाढायला लागलेली आहे. आणि या व्यस्त सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये 20,000पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. का जीव द्यायचा शेतकरी? का सर असं वाटतं की जीव द्यावा? मध्यंतरी यवतमाळ जिल्ह्याचं एक आत्महत्या झाली. ती आत्महत्या झाली माझ्या कानावर आलं. मी ठरवलं की ज्या घरात आत्महत्या झाली त्याचं कारण समजून घ्यायला जावं. मी स्वतः यवतमाळला गेलो. ज्या घराच्या कर्तव्य पुरुषाने आत्महत्या केली त्याच्या घरी गेलो. त्याची बायको होती, एक मुलगा मुलगी होती. माऊलीला विचारलं, तुझ्या मालकाने आत्महत्या का केली? तिला रुजू आवडेला. मी समजू शकतो. मी तिची समजूत काढली आणि तिला विचारलं की आत्महत्या का केली याची माहिती मला हवी. तिने काय उत्तर दिलं? तिने सांगितलं की आमच्या भागामध्ये कापसाचं आणि सोयाबीनचं पीक हे महत्त्वाचं पीक आहे. माझ्या मालकाने सोसायटीचं कर्ज काढलं आणि त्या ठिकाणी खतं औषधं बियाणं आणलं आणि 6 एकर कपाशीचं पीक घेतलं. सोन्यासारखं पीक होतं. पीक चांगलं आलं आणि अतिवृष्टी झाली. सगळं पीक गेलं पण सोसायटीचं कर्ज वसूल डोक्यात तसंच राहिलं. दुसऱ्या वर्षी त्याने आणखीन खाजगी सावकाराकडनं कर्ज घेतलं. पुन्हा ते पीक घेतलं. त्या कपाशीवर लाल्या नावाचा एक रोग असतो. तो रोग आला आणि कपाशी उद्ध्वस्त झाली. दुसऱ्या वर्षी तितकाच खर्च झाला आणि काही दिवसांनी बँकेची नोटीस आली, घेतलेले पैसे परत करा. खाजगी सावकाराने कर्ज दिलं होतं, त्यांनी मागणी केली. त्याची मागणी पूर्ण करता येत नाही म्हणून एक दिवशी सावकार घरी आला, घराची भांडी कुंडी काढली, त्या माणसाची अभिवैश्य दिली आणि त्यामुळे त्याला सहन झालं नाही. दुसऱ्या दिवशी इंजिनची बाटली घेतली आणि आत्महत्या केली. का शेतकरी आत्महत्या करतो? शेतकरी आत्महत्या करतो त्याला हौस आहे म्हणून नाही, त्याला त्याच्या फफंद्याची काळजी आहे. पण असं असताना सुद्धा कष्ट करून घाम घालून डोक्यावरचं कर्जाचं ओझं जात नसेल आणि त्यासाठी घराची भांडी कुंडी काढली जात असेल तर माणसाला ते सहन होत नाही आणि चौकाची भूमिका घेतात. हे घरच्या महाराष्ट्रामध्ये माझं स्वच्छ मत असेल की ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी या गोष्टी केल्या पाहिजेत, या लोकांना मदत केली पाहिजे. माझ्या हातामध्ये देशाच्या शेती खर्चाचं काम असताना हाच विषय आला आत्महत्याचा. माहिती गोळा केली मी समंजसाची आणि लक्षामध्ये आलं की आनंद असताना शेतकरी आत्महत्या करतोय, त्याच्या हातात नाही, ती गोष्ट त्याला करता येत नाही, त्यामुळे तो आत्महत्याच्या रस्त्यात जातो. शेवटी निकाल घेतला. 71,000 कोटीचं कर्ज
शेतकऱ्याला माफ करून टाका. अलीकडे काय झालं, गेल्या महिन्यामध्ये मोदी सरकारने या देशाच्या 1600 उद्योगपतींचं 18,000 कोटीचं कर्ज माफ केलं. कोणाचं? 1600 उद्योगपती. आमच्याकडे शेतकरी जीव देतोय, त्याच्या डोक्यावरचं ओझं त्या सवलत द्या म्हणतोय, त्याला सवलत मिळत नाही, तो आत्महत्याच्या रस्त्यात जातोय. पण 16 उद्योगपती 18,000 कोटीचं कर्ज त्यांचं माफ करतं. हा देश आणि हे राज्य हे कुणासाठी चालत, त्याचा हिशोब द्यायला पाहिजे, त्याची कारणं सांगितली पाहिजे. पण कारणं सांगायची, दुरुस्ती करायची दृष्टी आणि ताकद आजच्या राज्यकर्त्यांच्यामध्ये नाही. तिसरा विषय तरुण मुलं. आज अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये शाळा कॉलेजेस झाली, जमीनमध्ये होते, पण कॉलेजेस नाही. आणि त्याचा परिणाम तुमच्या माझ्या घराची मुलं शिकली. शिकलेल्या मुलांची संख्या महाराष्ट्रात खूप. आज या शिकलेल्या मुलांचे काही प्रश्न आहेत, मध्यंतरी चौकशी केली गेली. हे पदवीधर मुलं दुःखी आहेत का? हाताला काम नाही, आज करून थकले, नोकरी मिळत नाही, गावावर हिंडत आहे, नोकरी मिळत नाही. आणि ज्या वेळेला महिने नोकरीसाठी वनवन फिरले आणि तरी शिकून नोकरी मिळत नसली, कधीतरी या मुलांच्यामध्ये नैराश्य येतं. आणि नैराश्य असलेली व्यक्ती काही दिवस थांबेल, कधी ना कधी एका टोकाच्या रस्त्यात गेल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राच्या तरुण लोकांची ही स्थिती आहे. हे राज्य कुणासाठी चालवलं? हे राज्य शेतकऱ्यांच्यासाठी नाही, हे राज्य महिलांच्यासाठी नाही, हे राज्य तरुणांच्यासाठी नाही. कुणासाठी यांची सत्ता या ठिकाणी? आणि आज ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे, ते भाजपवाले असोत, त्यांचे सहकारी असोत, या सगळ्यांचा अनुभव हा सत्ता हातात येऊन, अधिकार हातात धरून समाजाच्या महत्त्वाच्या घटकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी या सत्तेचा वापर न करणं ही त्यांची भूमिका आहे. आणि त्यामुळं आमच्या हिताची जपणूक जो करत नाही त्याला आम्ही आमच्या मताचा वचन दाबून अधिकार देणार नाही, ही भूमिका ठरवली पाहिजे. आणि त्यासाठी उद्याची निवडणूक होत असते. या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी मिळून रमेश अप्पांची निवड या ठिकाणी केली. गेले अनेक वर्ष या तालुक्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये मेहनत करण्याचं काम त्यांनी केलं. स्वतःची शेती उत्तम करतात, सहकार्यामध्ये लक्ष घालतात, गावची सोसायटी असो, तालुक्याच्या संस्था असो, त्या उत्तम रीतीने चालवतात. महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक, या देशामध्ये, या राज्यामध्ये 2-3 बँक अशा आहेत की त्या देश पातळीवर त्यांचं काम व्यवस्थित जातं. आणि त्या बँकेमध्ये त्याची यादी केली तर त्याच्यामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येते. या बँकेचं वैशिष्ट्य काय? कर्ज दिलं शेतकऱ्याला, ते कर्ज दिलं आणि ते दिलेलं परत झालं तर व्याजाचा दर कमी. पूर्वीच्या काळामध्ये बँकेमध्ये 14% 12% व्याजाचा दर होता. तो 12वरून 6वर आला, 6वरून 3वर आला. आणि जो नियमित करतो त्याला 0 दर, 0%. या देशामध्ये 0% शेतकऱ्यांना व्याजानं कर्ज देणारी दुसरी कुठलीही संस्था नाही. एक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि दुसरी सातारा बँक. आणि पुणे जिल्हा बँकेचा शेकडो कोटीचा व्यवहार आहे. आणि याचा फैल तुम्ही कोसून देता.
आणि तुम्ही लोकांनी काही वसूल देता. त्यामुळं रमेश अप्पांनी निकाल घेतला की खातेदार जर प्रामाणिक असेल तर बँकसुद्धा त्याच्याशी प्रामाणिकपणाने व्यवहार करेल. आणि त्याच हेतूनं आज 0% त्यांनी कारखान्याला लोकांना मदत करण्याची भूमिका घेतली. आज तुमचा कारखाना हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. लोक असं म्हणतात कितका एकेकाचा चांगला कारखाना विमा असेल त्या कारखान्यामध्ये एकेकाळी आज आपले उमेदवार रमेश अप्पा तेही त्या ठिकाणी होते. कारखाना उत्तम चांगला होता. शेतकऱ्याला भाव चांगला मिळत. शेतकरी खुश होते. ऊसाचं क्षेत्र वाढलं. तालुक्याची सांस्कृतिक स्थिती ही सुधारली. आणि त्या करण्यासाठी ज्या लोकांनी हातभार लावला त्याच्यामध्ये रमेश अप्पाचा उल्लेख हा प्रामुख्याने करावा लागेल. आणि म्हणून तुमचे जे व्यवसाय आहेत, तुमच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी सतत प्रयत्न करणं हा दृष्टिकोन रमेश अप्पांनी कायम सांभाळलेला आहे. आणि जी व्यक्ती तेव्हा सगळ्यांच्या हिताची जपणूक करते आणि अशा व्यक्तीच्या हातामध्ये राज्यामध्ये तेव्हा सगळ्यांचं प्रतिनिधित्व देऊन काम करण्याची संधी दिली तर माझी खात्री आहे की हा तालुक्याचं सुधारेल. पण यांचा अनुभव महाराष्ट्राचं प्रशासन आणि महाराष्ट्राचं विधिमंडळ हे कसं चालवायचं, कशासाठी चालवायचं या संबंधीचं मार्गदर्शन त्यांच्याकडून सगळ्यांना होईल. आणि त्यासाठी त्यांची निवड ही अत्यंत गरजेची आहे. मला एका गोष्टीचं दुःख आहे की आमच्या शेतकऱ्यांचा कारखाना त्याची मालकी गेली आहे. मी तुम्हाला खात्री देतो तुम्ही रमेश अप्पांना निवडून द्या. आम्ही सगळे एकत्र बसतो, चर्चा करतो आणि जे काही विमा प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करतो. आणि दोन तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या मालकीची ही कारखानदारी त्यांचीच राहील याची आम्ही खबरदारी घेतो. त्यासाठी तुमच्या सगळ्यांची साथ ही या ठिकाणी मिळली पाहिजे. मग अशा भाषणामध्ये एक दोन लोकांनी एक प्रश्न मांडला आणि तो म्हणजे दोन तालुक्यातल्या तरुण पिढीच्या शैक्षणिक सुविधासाठी. मी मागे एकदा बोललो होतो काहीतरी करावं लागेल. बारामतीला मी काही संस्था काढल्या, विद्याप्रतिष्ठानसारखी संस्था. आज त्या ठिकाणी 35,000 मुलं शिकतात. मुलींच्यासाठी शारदा निकेतनसारखी संस्था. आज 9,000 मुली त्या ठिकाणी शिकतात. अनेक ठिकाणी अशा संस्था आम्ही लोकांनी उभ्या केल्या. आज मी महाराष्ट्रामध्ये एक संस्था आहे रयत शिक्षण संस्था. त्या संस्थेमध्ये 3,50,000 विद्यार्थी आहेत. त्या संस्थेमध्ये देणगी घेतली जात नाही आणि त्या संस्थेचा अध्यक्ष मी आहे. ती संस्था आम्ही लोक त्या ठिकाणी चालवतो. मुंबईमध्ये महाराष्ट्र शिक्षण संस्था नावाची संस्था आहे. तिच्या शाखा आहेत. तिच्या संस्थेमध्ये 8,000 मुलं शिकतात. त्या संस्थेचा मी अध्यक्ष आहे. किती संस्थेचा मी अध्यक्ष आहे हे माझ्या लक्षातही नाही. पण या संस्था आम्ही चालवतो, चांगल्या रीतीने चालवतो. आता हे सगळीकडे काम चालू आहे तर जमीनमध्ये का नको. आणि माझी देशांना विनंती एक आहे, फक्त मला एक 20-25 एकर जमीन द्या. ती जमीन वारणारी पिकाखालची नको, महाराजांची असली तर चालेल. त्या जमिनीमध्ये इथं इंग्लिश मिडियमची शाळा, इथं कॉलेज, इथं कॉलेजमधल्या इतर शाखेच्या संस्था या कशा निघत नाहीत हे मी बघतो तुमच्या मदतीने. पण त्यासाठी जागेचा प्रश्न तुम्ही लोकांनी सोडवला पाहिजे. मी एवढीच खात्री देतो की दोन तालुक्यातली तरुण पिढी ही माझ्या घरची तरुण पिढी आहे. बारामतीच्या मुलांच्याकडे जसं लक्ष देतो त्याच पद्धतीनं
इथल्या मुलांच्याकडे लक्ष दिलं जाईल. आणि विशेषतः तुम्ही गेल्या 4 निवडणुकीमध्ये सुप्रियाला मोठ्या मताने विजयी केलं. ती सुद्धा काही उत्तम शाळा पुण्यामध्ये चालवते, आदिवासी भागात चालवते. त्याच पद्धतीनं तिलाही सांगून अशा प्रकारचं कामकाज या ठिकाणी सुरू करणं शक्य होणार नाही. त्याला तेव्हा सगळ्यांची मदत होईल अशाच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझं भाषण या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.